आज मला ना तूप काढायचं होतं, तर इकडे मी पहिलं गरम पाणी करून घेतलं. कोमट पाण्यामध्ये आपण जेव्हा लोणी हलवतो तर तेव्हा ते खूप छान असं निघतं. तर वाटीभरच माझ्याकडे इकडे दही साठलं होतं. मग ते थोडंसं एक चमच्यावर ठेवलं मुरवण आणि बाकीचं मी सर्व लोणी काढून घेतलं. तर छान असं मिक्सरमध्ये न काढता मी ह्याच्यामध्ये रवेने चांगलं मिसळून घेतलं आणि छान असं लोणी निघालं. बघू शकता गोळा कसा वरच्यावर तयार झाला आहे. आता हे जास्त काही नाही, पण 2-3 छोटे गोळे असे निघाले. तो लोणी असं निघालं होतं आणि एकदम पांढरं शुभ्र लोणी होतं. आता इकडं मी हे गॅसवर ठेवते आणि त्याचं तूप काढून वगैरे घेतलं होतं. जास्त काही तूप वगैरे निघालं नाही, एक अर्ध माप वगैरे आहे किंवा त्याच्यापेक्षा कमी निघाला, पण खूप छान असा स्मेल त्याचा येत होता. छान असं तूप निघालं. थोडंसं शिल्लक होतं त्याच्यामध्येच मी हे काढून घेतलं. आता हे तुपाचा वास इतका बाहेर सुटला होता ना, तर असं वाटत होतं साखर आणि चपातीसोबत ते खाऊन टाकावं. आता मुरवण जे थोडं ठेवलं होतं ते एका डब्यामध्ये काढलं, त्याच्यामध्ये लगेच साय ठेवली आणि मुरवण ते तयार करायला ठेवलं, म्हणजे दही तयार करायला ठेवलं. आता ही तुपाची जी भांडी असतात ती लगेच निघत नाहीत, म्हणून गरम पाण्यामध्ये भिजत ठेवली. ताक आहे तर ती संध्याकाळी त्याची कढी बनवायची होती, म्हणून एक्सचेंज केलं दुसऱ्या भांड्यामध्ये आणि छान असं पांढरं शुभ्र तूप तयार करून घेतलं. आता इकडे बघू शकता भांडी खूप सारी पडली होती. आता तीच मी सगळे क्लीन करून घेतली होती. कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स करून नक्की सांगा. बाय.